नमस्कार. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024च्या संदर्भामध्ये शेवटची आठवड्याची प्रचार यंत्रणा फार जोराने जोर धरू लागलेली आहे आणि त्या संदर्भामध्ये मुरबाड मतदारसंघामध्ये महायुतीच्या संदर्भात बोलायचं झालं तर बदलापूर शहरामधून बदलापूर शहर प्रमुख शिवसेना आणि युतीमध्ये त्या उमेदवारांना एवढं काय शक्य होत नाही ते दिसत नाही. ही बाब तुम्ही जे मला विचारली त्या संदर्भामध्ये एक मतदार म्हणून आपली उत्सुकता आहे की माझं मत काय, तर त्यासाठी मी आपल्यासमोर आलेलो आहोत. 20 नोव्हेंबर 2024ला आपली 2024 विधानसभेची निवडणुका येऊ घातलेल्या आहेत. मुरबाड मतदारसंघामध्ये माझं मतदान आहे. त्या मतदारसंघात बोलायच्या बाबतीत झालं ते इकडनं जे महत्त्वाचे जे उमेदवार आहेत पक्षाचे ते 3 उमेदवार आहेत. महायुतीकडून नियमित निवडून येणारे गेल्या 4 टर्म पूर्ण करणारे किसनजी कथोरे आहेत. महाविकास आघाडीने याला नवीन प्रयोग करून एक नवीन उमेदवार दिलेला आहे ज्याचा ग्रामीण भागाशी निगडीत अभ्यास आहे ते सुभाषजी पवार आहेत. आणि मनसेतर्फे गेल्या अनेक निवडणुकांनंतर त्यांनी आपला उमेदवार दिलेला आहे. त्या महिला उमेदवारांनी देऊन एक नवीन प्रयोग केलेला आहे. त्या आमच्या संगीताई चंदवनकर आहेत ज्या आमच्या शहरातल्या स्थानिक आहेत. आणि अपक्ष म्हणून उभे असलेले शैलेश वडनेर आहेत, ते पण विद्या विभूषित आहेत. असे एकंदरीत 4 उमेदवार आहेत. 3 विद्यमान राजकीय पक्षाचे आहेत आणि एक अपक्ष आहे आणि बाकी छोटे पक्ष आहेत, बामसेप आहेत, RP आहेत. अनेक उमेदवार उभे आहेत. अजून काही लिस्ट आली नाही किती उमेदवार आहेत ते माझ्याकडे. तर या संदर्भात बोलायचं झालं तर गेल्या आठवड्यामध्ये मी यूट्यूब चॅनलच्या माझं एक चॅनल बघितलं. त्याच्यामध्ये बदलापूरचे जे शिवसेनेचे शिंदे गटाचे शहर प्रमुख आहेत त्यांचं असं म्हणणं होतं की जर महायुतीचे आपण धर्म पाळून जर भाजपचे जे विद्यमान आमदार आहेत कथोरे साहेब यांना जर आपण परत निवडून दिलं आणि ते निवडून आले तर येणाऱ्या बदलापूर नगरपालिका निवडणुकीमध्ये जर भाजपचं आणि सेने युतीने झाली तर विद्यमान जे उमेदवार असतील किंवा आमदार असतील भाजप निवडून आले ते प्रचार करू शकतात शिवसेनेविरोधात, अशी भीती इथून जे शहर प्रमुख वाटते. पण माझ्या माहितीप्रमाणे कथोरे साहेब 2 वेळा राष्ट्रवादीचे आमदार होते. त्याला राष्ट्रवादीचा कधी नगराध्यक्ष बसलाच नाही नगरपालिकेमध्ये. त्याच्यानंतर पण ते 2 वेळा भाजपचे आमदार होते. त्यावेळेला पण भाजपचा नगर अध्यक्ष बसला नाही. ज्या वेळेला गेल्या टर्मला एकदा बसलाय ते त्यांचं जॉईंट व्हेंचर सेटिंगमध्ये बसलेलं आहे. काही महिने तुम्ही काही महिने आम्ही, म्हणजे कॉम्प्रोमाइज करून बसलेलं आहे. असं पूर्ण मेजॉरिटीमध्ये कथोरे साहेब राष्ट्रीय आमदार असताना, कथोरे साहेब भारतीय जनता आमदार असताना स्थानिक सर्व संस्था जी आमच्या बदलावून कधीच बसले नाही आहेत. तर अशा पद्धतीची विनाकारण बागुलबुवा करून शहर प्रमुखांना भीती बाळगण्याचं कारण येत नाही असं मला मतदार म्हणून वाटतं. तर आपण मेहनत करून जे युतीच्या धर्मभाव उमेदवार निवडून देणार तो उमेदवार 100% भाजप प्रचार करणं आपल्या विरोधामध्ये. मग अशा व्यक्तीला आपल्या विरोधामध्ये प्रचार भविष्यात करणं न्याय झाली तर केला तर आपल्याला त्रास होण्या निवडणुकीमध्ये तुम्ही सांभाळा. नगरपालिका निवडणुका डोळ्यासमोर की कशा पद्धतीने काम केलं असं त्यांनी एक सूचक इशारा दिलेला आहे. तर त्या संदर्भामध्ये माझं असं मत आहे की विद्यमान जे युतीचे उमेदवार आहेत त्यांची 5वी टर्म आहे. त्यांचं कामाचा ग्रंथ तयार करून त्यांनी लोकांपर्यंत वाटलेला आहे. तर त्याच्यामध्ये काय मला जायचं नाही विकासाच्या बाबतीत. पण शहर प्रमुखांचं जे म्हणणं आहे की उद्या ते निवडून आल्यावरती आपल्या पक्षाला धोका होईल तर हे विधान निवडणूक काळामध्ये करणं मला योग्य वाटलं नाही आहे. कारण शहर प्रमुखांच्या घरामध्ये पण भाजपचाच आमदार आहे. मग शहर प्रमुख तर आपल्या घरामधल्या आमदाराची भीती नाही, मग शहर प्रमुख आणि युतीतल्या आमदार भीती का वाटते हा एक पण महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि ती भीती आजच का वाटते ह्याच्या अगोदर का नाही वाटली. आणि इथे ते म्हणतात धर्म पाळला पाहिजे, तिथे ते कार्यकर्त्यांना चॅलेंजमध्ये म्हणतात तुम्ही ठरवा तुमचं मत काय. मग मला असं म्हणायचं त्यांना वैयक्तिक मत आहे की नाही.
एवढ्या मोठ्या व्यक्तीला मत पाहिजे, ते पण स्वप्न बघतात. प्रत्येकाला वाटतं राजकीय क्षेत्रामध्ये आल्यावरती प्रत्येकाला वाटतं की मी आज शाखा प्रमुख आहे, उद्या मी नगरसेवक झालो पाहिजे, नगरसेवक झाल्यावरती नगराध्यक्ष झालो पाहिजे, नगराध्यक्ष झाल्यावरती मी आमदार झालो पाहिजे, आमदार झाल्यावर मी मंत्री झालो पाहिजे, मंत्रीला मला मुख्यमंत्री झालो पाहिजे. आता हा प्रवास सर्वांच्या नशिबाला येत नाही. हा प्रवास काही लोकांच्या नशिबाने येतो. विलास देशमुख त्या नशिबानं आला, कारण त्या सरपंचपासून महाराष्ट्र मुख्यमंत्री दोनदा त्यांनी भूषवलं. आत्ता आपली विद्यमान जे मुख्यमंत्री आहेत सन्माननीय एकनाथजी शिंदे, त्यांच्या नशिबाला ते आलं. त्यांनी पण आपली कारकीर्द राजकारणी शाखा प्रमुखपासून तर आता मुख्यमंत्र्यांनी पर्यंत त्यांनी धुरा वाहिलेली आहे. हे त्या व्यक्तीचं नशीब असलं पाहिजे, त्यांची ताकद त्यावेळेला तयार झाली पाहिजे, त्यांच्या मागे जन्मच असला पाहिजे. आणि त्यावेळेचं त्यांनी जे म्हटलेलं आहे त्यांना ते त्यांना ते आत्मसात करता आलं पाहिजे की नक्की आपल्या विभागातील मतदाराला कसली आवश्यकता आहे. या विषयामध्ये जर ते पारंगत झाले, मग त्यांनी मतदारांचं मन जिंकलं तर ते मुख्यमंत्रीपर्यंत जातात. ही माझी धारणा आहे. का तर ते पण तेच झाले, ते पण सरपंचपासून आज एवढ्या वेळा आमदार झाले. मग त्यांनी मध्ये त्यांनी महामंडळाच्या उद्योगात भूषवलं होतं, त्यांना पण लाल बत्ती होती, चांगलं काम करतात. तर मला या चॅनलच्या मध्ये आपल्याला सांगायचे की इलेक्शनच्या अगोदर जर पक्षामध्ये बिघाडी असेल तर आम्ही मतदारांनी कोणत्या विश्वासाने तुम्हाला मतं द्यायची, म्हणून मतदारांना मी जागरूकता म्हणून सांगतो. पुन्हा एकदा त्यांना नमूद करतो की येणाऱ्या 20 तारखेला आपला मतदानाचा जो कर्तव्य आहे ते आपण बजावलं पाहिजे. त्या दिवशी सुट्टी डिक्लेअर झाली तरी आपण सुट्टीचा आस्वाद घेतला नाही पाहिजे. प्रथम तसे आपण भाजी आणायला जाऊ सकाळी, तर पहिले मतदानाला गेलं पाहिजे. तुमच्या हिशोबाने तुम्ही 5 वर्षासाठी उमेदवार निवडून देताय, तो विधिमंडळापासून तुमच्या शहराचे प्रश्न मांडतो, कायदे मंडळ तो स्थापन करून तिथे आपलं कायद्याच्या हिशोबाने तो मतं मांडतो. ते एक सुसंस्कृत अभ्यासू ज्याची खरंच नाळ जोडलेली आहे मतदारांशी, असा उमेदवार आपण निवडून द्यावा. आणि कुठच्याही पक्षाच्या जाहीरनामा वाचल्याशिवाय आणि आहारी न जाता, कुठच्याही प्रलोभना बळी न पडता आपण येणाऱ्या 20 तारखेला जरूर मतदान करा, असे मी आपणा या चॅनलच्या माध्यमातून विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. बसला किती